पुशेगाव कोरेगाव रस्त्यावर भारत पेट्रोलियम जवळ फॉर्च्युनर बलेरोची समोरासमोर भीषण धडक. दोन्ही वाहने उलटली. महिलांसह प्रवासी थोडक्यात बचावले. सदर फॉर्च्युनर मान तालुक्यातील बोते या गावची असल्याची माहिती समोर येत आहे. पाहूया सविस्तर बातमी. पुशेगाव कोरेगाव मार्गावरील रत्नदीप हॉटेल व भारत पेट्रोलियम पंपाजवळ शुक्रवारी सायंकाळी फॉर्च्युनर आणि बलेरो या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनं अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बलेरोमधील काही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मान तालुक्यातील बोथे या गावातील MH46W0999 फॉर्च्युनर गाडी जी मुंबई उच्च न्यायालयातील एका वकिलांची असल्याची माहिती समोर आली आहे. ती गाडी कोरेगावहून पुशेगावच्या दिशेने येत होती. याच दरम्यान एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून पुशेगावकडून कोरेगावच्या दिशेने कराड भागातील उंडाळे सवादे येथील बलेरो जीप MH09CM 5497 ही गाडी आली आणि दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेमुळे दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला उलटली. वाहनांच्या पुढील व बाजूच्या भागांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत मदतकार्य सुरू केलं. बलेरोमधील महिला फलटण येथून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. अपघातात काही महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने पुशेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आता सध्या समोर येत आहे. घटनास्थळी पुशेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. अपघातग्रस्त रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आलं. विशेष म्हणजे सध्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्या आणि वारकऱ्यांची या मार्गावर मोठी वर्दळ आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की जर हा अपघात पालखी मार्गावर पालखी जात असताना घडला असता तर अतिशय मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळं या अपघातात जीवितहानी टाळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेमुळे पुन्हा एकदा ओव्हरटेक करताना वाहतूक नियमांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली. चालकांनी विशेषतः पालखी मार्गावर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुशेगाव पोलिसांनी व्यक्त केली. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.